राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा वाद निर्माण झालेला आहे. ओबीसी मराठा विरोधात आंदोलन करीत आहे आणि मराठा समाज मराठा आरक्षणाची मागणी करीत असताना ओबीसीचा पुळका भुजबळांना का आलेला आहे याची काही कारण आपण समजून घेणार आहे. आणि याच्यात ह्या ओबीसीच्या पुळका येण्यामागे भुजबळांचा येवला आणि राज्यामध्ये मोठा फायदा आहे किंवा त्यांच्या मागे जो कोणी व्यक्ती उभा आहे त्याचा याच्यामध्ये मोठा फायदा असल्यामुळं ओबीसीचा मोठा वाद आणि पुळका निर्माण झालेला आहे. भुजबळांना मोठा पुळका ओबीसीचा आलेला आहे. तर त्याच्यात कारण असे आहे, वास्तविक ओबीसीचा पुळका दाखवल्यामुळं येवल्यामध्ये आपण बघणार आहोत कोणते कोणते फायदे भुजबळांना होणार आहेत. सर्वात पहिल्यांदा भुजबळ 20 वर्षापूर्वी जेव्हा येवल्यामध्ये निवडणूक लढण्यासाठी आले तेव्हा भुजबळांनी येवल्याचा विकास करतो, येवल्याला पूर्व भागात पाणी आणतो असं सांगून निवडणूक लढवली आणि सलग 20 वर्ष भुजबळ निवडून आले. त्यातले 15 वर्ष भुजबळ सत्तेतले मंत्री किंवा सत्तेतले आमदार होते, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, बांधकाम मंत्री होते, परंतु येवल्याचा कुठलाही विकास भुजबळांनी केलेला नाही. मग आता ह्या येणाऱ्या निवडणुकीत म्हणजे 1 वर्षानंतर निवडणूक असल्यामुळं निवडणुकीचा काळ जवळ आल्यामुळं आता आपण 20 वर्षात लोकांना काय दाखवणार, कुठला विकास केला हे दाखवू शकत नाही. म्हणून भुजबळांनी हा ओबीसीचा वाद निर्माण केलेला आहे. त्याच्यातून भुजबळांना काय साध्य होणार आहे, मराठ्यांचं ध्रुवीकरण मतदारसंघात केल्यामुळं धनगर, माळी, वंजारी आणि इतर जो समाज आहे दलित यांचे मतं मिळतील अशी भुजबळांना अपेक्षा आहे. परंतु वास्तविक भुजबळांनी माळी सोडून मतदारसंघात असेल, येवला मतदारसंघात किंवा नाशिक जिल्ह्यात असेल, माळी सोडून इतर समाजाला अडगळी टाकलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ठिकाणी भुजबळांनी माळी समाजाच्याच लोकांना फक्त सत्तेचा वाटा दिला आणि इतर समाज सर्रासपणे अडगळीत टाकला. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष भुजबळांनी केलं. येवल्यामध्ये प्रशासकीय इमारत सोडता आणि बंद पडलेलं पैठणीचं क्लस्टर भुजबळांनी उभं केलं होतं, पण ते आता बंद पडलेलं आहे. हे सोडता येवल्यामध्ये कुठलाच विकास केलेला नाही 20 वर्षामध्ये. म्हणून आता भुजबळांना हा ओबीसी आणि मराठा असा वाद उभा करून मराठ्यांना वेगळं पाडायचं मतदारसंघात आणि इतर समाजाचे मतं मिळवायचे. परंतु धनगर समाज आणि वंजारी समाज भुजबळांच्या मागे किंवा ओबीसी बरोबर येणार नाही. ही गोष्ट भुजबळांच्या लक्षात आल्यामुळं भुजबळांना ओबीसीचा पुळका आलेला आहे. मतं मिळवण्यासाठी फक्त भुजबळांचा हा डाव आहे. त्याच्यानंतर मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करून 20 वर्षात काही करू न शकल्यामुळं मांजरपाड्याचं पाणी चांदवड, येवला आणि वैजापूर तालुक्याला आणण्याचं भुजबळांनी त्यावेळी आश्वासन दिलेलं होतं. वास्तविक याचा जास्त फायदा हा येवला तालुक्याला मिळणार आहे, परंतु ते प्रकल्प 20 वर्षात पूर्ण होऊ शकलेला नाही. आणि पालखेडचं पाणी सुद्धा येवला तालुक्यातल्या पूर्व भागाला मिळत नाही किंवा येवला तालुका पूर्णपणे वंचित राहतो पालखेडच्या पाण्यापासून. म्हणून भुजबळांनी हा ओबीसी आणि मराठा वाद उभा केलेला आहे. पश्चिमेकडे जे गुजरातला पाणी जाणार आहे, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातलं पाणी 157 टीएमसी म्हणजे माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार 157 टीएमसी पाणी नारपार, गिरणा, दमणगंगा, पिंजाळ ह्या नद्यांचं पाणी गुजरातला जाणार आहे 157 टीएमसी. त्या 157 टीएमसी मधलं फक्त 20 टीएमसी पाणी हे महाराष्ट्राला मिळणार आहे आणि त्यातलंच पाणी गोदावरी आणि समजा मांजरपाड्याला मिळणार आहे. फक्त 20 टीएमसी पाणी इथून महाराष्ट्राचा कुठलाही म्हणजे विकास होणार नाही आणि मांजरपाड्याला व्यवस्थित किंवा पूर्व भागाला नाशिक जिल्ह्याच्या व्यवस्थित पाणी मिळणार नाहीये. मग अशा परिस्थितीत आपण नरेंद्र मोदी यांना किंवा केंद्र सरकारला आव्हान देऊ शकत नाही, कारण आपण मुळातच भ्रष्टाचाराच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये भुजबळ जामिनावर असल्यामुळं अशा परिस्थितीत आपण केंद्र सरकारला आव्हान देऊ शकत नाही. म्हणून भुजबळांनी हा ओबीसी आणि मराठ्यांचा वाद उभा केलेला आहे. त्याच्यानंतर भुजबळांना वारंवार केंद्र सरकारकडून कांद्याचे भाव पाडले जात असताना भुजबळ याच्याबद्दल कणखर भूमिका घेत नाही. इतका आरडाओरडा मराठा समाजाबद्दल ते वारंवार करीत असताना किंवा ओबीसीची मागणी करीत असताना जितका आरडाओरडा किंवा जितका पुळका, जितका आव भुजबळ आणत आहे तितका आव येवला तालुक्यातल्या किंवा नाशिक जिल्ह्यातले कांद्याचे भाव पाडीत असताना भुजबळ कुठं झोपलेले असतात याच्याबद्दल भुजबळ बोलत नाही. कारण भुजबळांवर
ईडीची टांगती तलवार आहे. भुजबळ जामिनावर बाहेर असल्यामुळं भुजबळांना ही बोलण्याची हिंमत होत नाही. कारण भुजबळ हे स्वतः अटकलेले असल्यामुळं ईडीच्या केसमध्ये आणि मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये, म्हणून भुजबळ राज्यातल्या किंवा त्यांच्या मतदारसंघात कांद्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे. येवला तालुका पूर्णपणे कांदा उत्पादक राज्य तालुका असताना भुजबळ तालुक्यातल्या लोकांसाठी कांद्याच्या प्रश्नावर ब्र शब्दही काढत नाही किंवा थातूर मातूर फक्त एक वाक्याचं स्टेटमेंट देतात, कांद्याला भाव मिळाला पाहिजे, फक्त कांदा हा कांदा उत्पादक गरीब शेतकरी आहे, याच्या पलीकडे भुजबळ बोलत नाही. परंतु मराठा समाजाबद्दल मोठा मोठा आव आणून आक्रमकता दाखवून भुजबळ बोलतात. तितकी आक्रमकता वास्तविक येवला तालुक्यासाठी आणि नाशिक जिल्ह्यासाठी भुजबळांनी दाखवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर भुजबळांना म्हणजे वाद ओबीसी का उभा करायचा आहे, तर येवला तालुक्याचा दुष्काळी परिस्थिती सध्या असल्यामुळे येवला तालुक्यात पिण्याची पाण्याची मोठी समस्या आहे. टँकर येवला तालुक्यात चालू आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे येवला तालुक्यात. हे प्रश्न आपण गेल्या 20 वर्षात सोडू शकलो नाही. मांजरपाड्याचं पाणी आपण येवला तालुक्याला आणू शकलेलो नाही. मग याच्याबद्दल लोक आपल्याला जाब विचारतील, म्हणून भुजबळ हा ओबीसीचा वाद निर्माण करत आहे. त्याच्यानंतर आता हे झालं फक्त येवला तालुक्यातली गोष्ट, परंतु राज्यामध्ये भुजबळांना ओबीसीचा पोका आणून आलेला आहे. त्याचे कारण असे आहे, कारण आपण ईडीच्या फेऱ्यात अडकलेलो आहोत आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला ह्या ईडीच्या फेऱ्यातून टाळायचा असेल, हा जो त्यांच्यावर यांचा जो जामीन भुजबळांना तात्पुरता मिळालेला आहे, हा वाचवण्यासाठी यांना अर्धा उपमुख्यमंत्री पुढे करीत आहे. कारण त्या अर्धा उपमुख्यमंत्र्याला मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल जो पेच निर्माण झालेला आहे, तो पेच टाळण्यासाठी ओबीसी आणि मराठा वाद मोठा करून हा प्रश्न टांगता ठेवायचा, याच्यात वेळ काढूपाना करायचा, असं ह्या उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जे अर्धे उपमुख्यमंत्री आहे, यांना मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं नाहीये. म्हणून यांनी किंवा ह्या पूर्ण सरकारलाच मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं नाही किंवा त्यांची देण्याची मानसिकता सध्या नाहीये किंवा इच्छा नाहीये. त्याच्यामुळं हा ओबीसीचा वाद भुजबळांच्या माध्यमातून उभा करण्यात आलेला आहे. याच्यातून मराठा आणि ओबीसी ध्रुवीकरण होईल. ध्रुवीकरणातून ओबीसी आणि इतर जो समाज आहे, विशेष करून माळी धनगर वंजारी, यांची मतं फक्त सत्ताधाऱ्यांना मिळतील आणि मराठ्यांची मतं ही मुळातच मराठी हे एका बाजूला मत करीत नाही. मराठ्यांची मतं विखुरलेली असतात, वेगवेगळ्या पक्षात मराठ्यांची मतं असतात. त्याच्यामुळं एक गठ्ठा ओबीसीचे मतं जर आपल्याला मिळाले तर आपली सत्ता अबाधित राहील, असा ह्या सरकारचा डाव आहे. म्हणून मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना पुढे करण्यात आलेलं आहे आणि याच्या माध्यमातून भुजबळ जे मराठ्यांच्या विरोधात आरडाओरड करीत आहे, आपली आक्रमकता दाखवित आहे, खोटी ही वास्तविक खरी नाही. यांना पुढे करण्यात आलेलं आहे आणि ओबीसी यांना दिशाभूल करून राज्यातलं वातावरण अस्थिर करणे, राज्यात वास्तविक दुष्काळी परिस्थिती राज्यात पण असताना, राज्यात अवकाळीचं संकट आलेलं असताना ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी भुजबळांना पुढे करण्यात आलेलं आहे. दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यायचं सोडून वास्तविक संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ असताना थातूर मातूर आपल्या म्हणजे मलमपट्टी फक्त करण्यात आलेली आहे. 4-2 मंडळ आणि 4-2 तालुके, जवळजवळ 150 तालुके फक्त सरकारने दुष्काळी जाहीर केलेले. त्याच्यातून राज्यामध्ये असंतोष आहे शेतकऱ्यांमध्ये आणि तो असंतोष दडपून टाकण्यासाठी, तो बाजूला करण्यासाठी, तो मीडियातून न येऊ याच्यासाठी भुजबळांना पुढे करण्यात आलेला आहे. ही मूळ कारण आहेत भुजबळांना ओबीसींचा पुळका येण्याची. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.